समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर गुरुचरित्र पारायण बऱ्याच ताईंनी केलं असेल, बऱ्याच ताईंची करायची इच्छा असेल, तर मी माझा आज तुम्हाला अनुभव सांगणार आहे. मलाही बऱ्याच वेळेला वाटायचं की आपणही गुरुचरित्र पारायण करायचं, पण मी पण यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितलेले. त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळं सांगितलेलं. मग मनात एकच धडकी की बापरे, गुरुचरित्र खूप अवघड आहे ग्रंथ, त्याचं पारायण खूप कडक असतं. अशी म्हणजे लोकांनी भीती घातली मनात की त्याचं पारायण खूप कडक असतं, हा नियम नाही पाळला की असं होतं, तो नियम नाही पाळला की तसं होतं. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर माझी खूप वेळा इच्छा झाली, चला आपण गुरुचरित्र पारायण करावं, पण म्हटलं नको. का तर हा ग्रंथ पहाटेच वाचावा लागतो ब्रह्ममुहूर्तावर. आणि खरं सांगू, मला तर पहाटे उठायचं नाही पॉसिबल होत, म्हणजे पहाटे 3-4 वाजता उठून, कारण ग्रंथ वाचायला घेतला ना की लगेच झोप येते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे बरं का. त्यामुळं मला खूप टेन्शन, म्हटलं नको. हे पारायण मी पहिलं पारायण म्हणजे आधी केलेलं डिसेंबर महिन्यात, दत्त जयंतीच्या आधी करतो ते. तर त्यावेळेला तर मी म्हटलं नको, आपल्या पहाटे लवकर उठायचं, जर ते व्यवस्थित झालं तर बरं, जर आपल्याला ग्रंथ समजला नाही तर पारायण करून काय उपयोग, असं तसं माझ्या मनात. एक मन म्हणायचं करूया, एक मन म्हणायचं नको. तर परत मी कॅन्सल केलं, म्हटलं नको. आणि त्या पारायणाचे नियम पण एवढे कडक आहेत, तर आपलं उगाच कशाला रिस्क घ्या, असं तसं वाटायला लागलं. तर एका माझी मैत्रिणी आहे, तिनं मला फोर्स केला, नाही तू कर पारायण, तू कर पारायण. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. परत प्रश्न उभा राहिला, ग्रंथ माझ्याकडे ग्रंथ नव्हता. आणि ते बघितला मी, तर तो ग्रंथ पण इथे कुठे मिळाला नाही मला. झालं, मी म्हटलं काय स्वामींची इच्छा नाही आहे दत्त महाराजांची, आपण आपले शांत बसावं. तुम्हाला एक सांगू, मला एक चांगला अनुभव आला बरं का. जोपर्यंत जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल, जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही पारायण करू शकत नाही. अगदी तसंच आहे. म्हणजे मी म्हटलं जाऊ द्या, आता ग्रंथ पण नाही मिळाला, म्हणजे आता आपण काही पारायण करू शकत नाही. ऑनलाईन मागवायचा तर तोपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे तो विषय सोडून दिला. पण माझी दुसरी मैत्रीण माझ्या घरापर्यंत तो ग्रंथ घेऊन आली. मग मला पारायण करण्याशिवाय पर्याय नव्हता. तिला पण तो अचानक ग्रंथ मिळाला, मग तिनं माझ्यासाठी घेतला आणि पूर्ण घरापर्यंत ती ग्रंथ घेऊन आली. मग आता जर आपल्या घरात पूर्ण दत्त महाराजांनी ग्रंथ आणून दिलाय आणि तू करच, त्यांची इच्छा आहे, तर मला पर्यायच नव्हता. मी म्हटलं चला आता करूया पारायण. दत्त महाराजांची पण आपल्याला चांगला संदेश आला की सगळं असं आपलं ऐकतं मिळालंय आपल्याला. मग आता पारायण करायला दारापर्यंत ग्रंथ आलाय, मग करायला काय जातोय. पण ज्यावेळेला मी पहिल्यांदा ग्रंथ हातात घेतला ना, अक्षरशः माझ्या अंगावर ना असं काटे आले. म्हणजे तो ग्रंथ असा हातात घेताना मला असं वाटलं काय ते, म्हणजे ज्यावेळी ती माझी मैत्रीण मला ग्रंथ देत होती ना, मला असं वाटत होतं की दत्त महाराज आले, ते मला असं ग्रंथ देतात आणि सांगतात. मी एवढी खुश ना, मला काय करावं काय की ग्रंथ आलाय, ग्रंथ आलाय, बापरे. म्हणजे खूप त्यावेळेस वेगळंच ते फिलिंग होतं. तर ठीक आहे, पारायणाला सुरुवात केली. मला एकतर त्या ग्रंथाबद्दल काहीच माहिती नव्हतं, मी कधी वाचलं पण नव्हतं, गुरुचरित्रामध्ये काय आहे हे कधी ऐकलं पण नव्हतं. आणि पहिल्याच दिवशी एवढे अध्याय वाचायचे, म्हणजे रात्रभर काही झोप लागेना. का तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ठीक आहे, मी उठले. म्हटलं आता दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना जसं होईल तसं मी पारायण करते, तुम्ही समजून घ्या. कंटिन्यू बसायचं मला तर जमत नव्हतं, मी 2-3 वेळेला उठायची. खरं ते खरं बघा, आपण आपल्या शरीराला मनाला त्रास देऊन जर ग्रंथ वाचणार असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण खरं काय गोष्ट माहिती आहे, तुम्ही जेवढं मनापासून कराल, तुम्ही दिवस दिवस माळा जप करा, दिवस दिवस ग्रंथ वाचा, पण मनापासून एकदा जरी तुम्ही 5 मिनिटं जरी त्यांचा धावा केला, नामस्मरण केलं ना, तरी तुम्हाला फळ मिळतं. फक्त ते मनापासून पाहिजे. पण मग मी केलं. ठीक आहे, सकाळी लवकर उठून मग दडपण असायचं, बापरे एवढ्या वेळेत हा ग्रंथ झालाच पाहिजे आणि मोठ्याने वाचायचा. असे बरेच त्याचे नियम आहेत. आणि नियम का असतात ते पण मला कळलं. नियम याच्यासाठी असतात की आपल्याला सवय लागावी, त्या वेळेत उठायचं, त्या वेळेत देवपूजा करायची, म्हणून ते नियम असतात. पण कसं होतं, काही वेळेला काही गोष्टींमुळे घरातली परिस्थिती असू द्या किंवा काहीतरी असतं, त्यामुळं आपल्याला त्या गोष्टी, ते नियम पाळणं तर पॉसिबल होत नाही. तरी पण मी त्यावेळेला पाळलं. सकाळी रोज लवकर उठून. पण माझं एकच टार्गेट की आज आपल्याला एवढे अध्याय पूर्ण करायचे. मग सकाळी उठलं की किती अध्याय पूर्ण करायचे, हां एवढे. मग ते वाचायचे. काही शब्दांचा अर्थ समजायचा, पण काही शब्दांचा अर्थ समजायचा नाही. तरी पण मी म्हणायचे नाही, वाचायचं आहे ना ही. त्यानंतर संकल्प करायचा. तर गुरुचरित्राचं पारायण करताना संकल्प अजिबात करायचा नाही. का तुम्हाला सांगते, आपण गुरुचरित्र समजून घेतोय, आपल्याला समजण्यासाठी गुरुचरित्र आहे बाबा. आपल्या आयुष्यात अडचणी आल्या, संकट आलं किंवा काही येऊ द्या, त्यातून कसं बाहेर पडायचं, आपल्या गुरुवर किती विश्वास ठेवायचा, गुरुचं नामस्मरण कसं करायचं, हे बघा. संकट अडचण येणारच आहे ती, पण त्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला गुरुचरित्र शिकवतं.
मी सुद्धा संकल्प केला होता की माझी ही इच्छा पूर्ण करा. माझी इच्छा ती पूर्ण झाली नाही, ठीक आहे चालेल. पण नंतर कळलं की बाबा आपली इच्छा का पूर्ण झाली नाही, का तर आता असं आता बघा, मला जर कोणी म्हटलं की हां ठीक आहे, मी तुझे व्हिडिओ सगळे बघतो, तू मला एवढी एवढी अमाऊंट आहे, मी देईन का? नाही देणार. अगदी तसंच आहे. आपण म्हणजे दत्तगुरू महाराजांना एवढं ओळखत नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही ना, आपण डायरेक्ट त्यांना हां माझी एवढी एवढी इच्छा पूर्ण करा, मी 7 दिवस पारायण करतील, ते म्हणतील नको करू, कुणी सांगितलंय? मग असं आहे ना, ज्या वेळेला आपल्याला ग्रंथ समजतो, ज्यावेळेला आपण या गोष्टी समजून घेतो ना, त्यावेळेला कुठलीच इच्छा, कुठलंच संकल्प करायची अजिबात गरज पडत नाही. कारण तेवढा विश्वास आपल्यात येतो. ती गोष्ट आपल्यासाठी जर गरजेची असली ना, तर ती कशीही आणि कुठूनही आपल्यापर्यंत मिळणार. मी हा ग्रंथाचाच अनुभव घेतलेला आहे. माझं त्यावेळेला पारायण करायचंच हा माझा संकल्प नव्हता. पण महाराजांच्या मनात आलं तर तो ग्रंथ कसाही कुठूनही कुठेतरी लांबून मला तो ग्रंथ माझ्यापर्यंत पोहोचला. मग ज्यावेळेला आपली तर इच्छा पाहिजेच, पण ज्यावेळेला म्हणजे स्वामींची किंवा दत्त महाराजांची इच्छा होते ना, त्यावेळी ते कसंही घडवून आणणार. मग अगदी माझं तसंच झालं. मग 7 दिवस व्यवस्थित पारायण केलं, पण एक दडपण ठेवून मी जगायचे की बाबा ह्या, कारण त्यावेळेला असे व्हिडिओ समोर यायचे, हां तुमच्याकडून ही चूक झाली का, तुमच्याकडून ती चूक झाली नाही ना, या चुका केल्या की हो होणार नाही ते. मग मी पण अशी धास्तावलेली, बापरे नाही आपल्याकडून ही चूक झाली का, काही चुका होता कामा नये. हां ठीक आहे ना, काही गोष्टी आपल्याला पण माहिती आहेत, नॉनव्हेज खायचं नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती आहेत, त्या नियमांचं पालन करूनच आपण करतो. पण तुमचं जेवढं शुद्ध मन असेल, जेवढं तुम्ही म्हणजे व्यवस्थित कराल, म्हणजे असं मनात कसलाही विचार नाही, ट्रेस नाही, एकदम रिलॅक्स राहून जेवढं पारायण कराल ना, तेवढं तुम्हाला पारायण लवकर समजतं आणि त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं. पण तुम्ही टेन्शनमध्ये, दडपणमध्ये हां आपल्याला करायचं आहे असं लादल्यासारखं कराल, तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. ती सेवा आपली दत्त महाराजांच्यापर्यंत पोहोचत नाही. हा मला चांगला अनुभव आला आहे. आत्ता एप्रिल मेमध्ये बराच वेळ होता, मी म्हटलं चला आपण गुरुचरित्राचं पारायण केलं, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या नाहीत की कोणत्या अध्यायात काय आहे, कुठल्या अध्यायात काय आहे. आत्ता वेळ आहे तर आपण बघूया ना. मग मी प्रत्येक अध्यायाचं स्पष्टीकरण मराठीत बघितलं. त्यावरून मला समजलं, बापरे म्हणजे किती गुरुचरित्र पारायण आपल्याला काय काय शिकवून जातं. आज ना अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांनी गुरुचरित्र पारायण केलंय, पण त्यांना ग्रंथात नेमकं काय होतं, कोणत्या ओळीतल्या म्हणजे प्रत्येक ओळीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हे माहिती आहे का? नाही. पण ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक म्हणजे ग्रंथातील ओवीचा शब्दाचा अर्थ घ्या म्हणजे जाणून घ्याल ना, त्यावेळेला बऱ्याच तुम्हाला ना तुमच्या आयुष्यातील अर्धे प्रॉब्लेम्स किंवा अर्ध्या अडचणी तिथेच संपलेले असतात. ज्यावेळेला आपण ग्रंथ पूर्णपणे वाचतो आणि म्हणजे त्यांनी काय नेमकं सांगितलंय, तुम्ही किती वाचताय यापेक्षा तुम्हाला तो ग्रंथ किती समजला, किती तुमच्या लक्षात आला, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ना तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं नसेल किंवा करणार असाल किंवा काही असू द्या तरी, आणि एक सांगू, जर आपल्याला हां आता पारायण चालू आहे आणि आपल्याला काही गोष्टी माहिती नाहीत, नंतर माहिती पडल्या, तर त्याचा आपल्याला पाप लागत नाही. कारण आपल्याला माहितीच नाही ती गोष्ट, तर आपण हे काय करायचं. पण आपल्याला असं वाटतं नंतर कळतं, अरे पारायण करण्याच्या वेळी आता गुरुचरित्र नाही, स्वामी चरित्र सारामृताच्या वेळी पण मला असंच बऱ्याच जणांनी हे करू नका ते करू नका सांगितलेलं. पण त्याच्या आधी मी पारायण केलेलं, पण नाही काही नाही, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ना त्याचा आपल्याला कसलाच त्रास होत नाही. पण जर आपल्याला हां आता बघा पारायण करताना नॉनव्हेज खाते, आता ही गोष्ट मला माहिती आहे, मी जर मुद्दाम खाल्लं तर त्याचं पाप मला लागणारच ना. मग अशा काही गोष्टी असतात. आता संकल्प, त्यांनी संकल्प आपल्या इच्छापूर्तीसाठी संकल्प नाही करायचा, तर पारायण व्यवस्थित पूर्ण होऊ दे माझं म्हणून देवाला आपण संकल्प करायचा असतो दत्तगुरूंना की बाबा की मी 7 दिवसाचं पारायण करणार आहे आणि ते व्यवस्थित पार होऊ दे. त्यात जर काही अडचणी आल्या तर त्याचं सामोरं जाण्याचं बळ मला मिळू दे. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला माहितीच नाहीत. आपण काय करतो, हां माझ्या मनातली ही इच्छा पूर्ण व्हायची आहे म्हणून मी संकल्प करून संकल्प सोडून देतो. त्यापेक्षा ना आपलं पारायण कसं पूर्ण व्हायचं, पारायण पूर्ण होणं हे सुद्धा खूप मोठे भाग्याची गोष्ट असते. पारायण करायला मिळणं हे सुद्धा मोठं भाग्य असतं. आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर तो ग्रंथ आपल्याला किती समजला आहे ह्याच्यावर सुद्धा म्हणजे काय म्हणतात दत्त महाराजांचा आशीर्वाद ठरलेला असतो. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. मी जसं मला वेळ मिळेल, जसं गुरुचरित्र मला समजलं ना, तर मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. पण ना जर तुम्हाला कधीच वेळ मिळाला ना, काही नाही, हे बघा आपलं मन शुद्ध असलं, आपण प्रामाणिक असलो, आपला हेतू चांगला असला ना, तर आपल्याला कशाचं पाप लागत नाही. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर रोज एक अध्याय वाचा, त्याचा अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. असं काही बंधन नाही आहे की 7 दिवसातच पारायण करायचं आहे. ठीक आहे, आता बरेच जण सांगतात 7 दिवसातच पारायण करा, हेच करा तेच करा, बरोबर आहे.
का सांगतात का तर तो म्हणजे तो ग्रंथ म्हणजे दत्त महाराजांचा आत्मा आहे, पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला उगाच म्हणजे हातबोट काय असं लागायला नको, त्याची काळजी घेतली पाहिजे म्हणून सांगतात 7 दिवसात त्या पवित्र वस्तू आहेत त्याचं व्यवस्थित पालन करा असं सांगितलेलं असतं. पण जर आपल्याला आपण देवापुढे तर रोज प्रार्थना म्हणतोच, त्यावेळेला जर एक ग्रंथ वाचला तरी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं आहे. कारण ग्रंथ वाचताना मला तर एवढ्याच अडचण आल्या ना, मी ज्या वेळेला पारायण ते करत होते त्यावेळी माझ्या लक्षात आलं, अरे ही एक झालं की दुसरा प्रसंग, अरे हे काय चाललंय मला तर काही कळायचं नाही. अरे मी म्हणायची पण मी तर कुठला संकल्प केला नाही किंवा मी इच्छापूर्तीसाठी तर करत नाही, मग एक झाली की अडचण दुसरी काय ते त्यावेळेला लक्षात आलं, अरे आपण गुरुचरित्राचं पारायणाचं हे करत होतो. त्यामुळं साक्षात स्वामी महाराज बघत असतील की हिनं एवढा ग्रंथ समजून घेतलाय, हिला बघूया हिच्यात किती बदल झाला किंवा हिला खरंच ग्रंथ पटलाय का. त्यामुळे बरेच अनुभव आले, काही गोष्टी आहेत त्यांना सांगण्यासारख्या आहेत पण सांगते म्हणजे गुरुचरित्र पारायणात बरेच अनुभव आले, असे अनुभव आले की मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता. अशा काही गोष्टी घडल्या पण ठीक आहे ना, स्वामी महाराज बघून घेतील, काढतील आपल्याला त्यातून बाहेर. पण ते अडचणी आल्या म्हटल्यावर लक्षात आलं की आपला म्हणजे आपली सेवा कुठेतरी दत्त महाराजांच्यापर्यंत पोहोचले म्हणून तर ते अशा अडचणी दाखवायला लागलेत आणि त्यातून बाहेर कसं पडायचं त्याचा मार्ग पण दाखवायला लागेल. तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला अडचण येईल ना त्यावेळेला ना मी एवढं टेन्शन यायचं, एवढं त्रास आले मी म्हणायचे म्हणजे का मला का असं, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं नाही. पण नंतर एका अर्ध्या तासाने ना मला ती कुठून ना कुठून तरी त्याचं कळायचं की बाबा हे असं असं आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा. असं हे दत्तगुरू महाराजांचं पारायण आहे. तुम्हाला जर करायचं असलं ना ताई नक्की करा. हा व्हिडिओ इथंच थांबवते, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.